आज सकाळी सकाळी आई निघाली परतीच्या प्रवासाला. सकाळी सकाळी 6:30ला मी डब्बा वगैरे करून दिला आणि हे निघाले होते आईला म्हणे नाशिकपर्यंत, नाशिकहून बसून देणार होते हे. आणि आई निघाली होती तर आईचं मन खूप भरून आलं होतं. सकाळी एवढे 8 दिवस राहिली, यावेळेस पहिल्यांदा एवढं निवांत राहिली आणि सगळ्यांना चांगलं वाटलं. एवढी राहिली, त्यांना वाटतं आणखी आई राहावं. पण जाताना काय म्हणतात ना, लेकी जाऊन जाताना पाय ओढतो पण डोळ्यात पाणी येऊन जातं, नाही का. लेकरांना पण नंतर करमत नव्हतं, कारण की आई आज गेली होती तर लेकरांना ध्यान येत होतं. हे आले होते नाशिकहून, त्याच्यानंतर विहानला स्कूलमधून घेऊन आले. संध्याकाळच्या टायमाला विहाननी ती मॅगी खायला घेतली होती. आज काही दिवसभर शूट केलं नव्हतं कारण की खूप बोर होत होतं. कसं होतं, एखाद्या माणसाची सवय झाली ना तर घरात काही करमत नाही, त्याच्यामुळे मला करमतच नव्हतं. विहान चालला होता इथे कटिंग करण्यासाठी. आलोच म्हणे मम्मा मी कटिंग करून. त्याला 2-3 दिवस झाली कटिंग करायचीच होती. आणि वातावरण बघा कसं झालं आहे, पावसाचा तर काही पत्ताच नाही आहे. ढगाळ वातावरण नाही, काहीच नाही, एकदम फ्रेश असं वातावरण आहे. तर सायंकाळच्या वेळेस मी घेतले होते कामं करण्यासाठी. कामं काय तर हेच आपले काय दररोजचेच कामं राहतात. कपडे घड्या करा, कपाटात ठेवा, परत काय तर झाडू मारून घ्या, घर आवरून घ्या. मुलं बाहेर जायला होते तोपर्यंतच म्हटलं चला घर व्यवस्थित झाडून वगैरे घेऊन घेऊ. कारण की कसं आहे, विहान घरात आला की हे सामान काढ, ते सामान काढ, त्याला काही दम नसतो, घरात काही आवरू देत नाही. तो बाहेर जायला होता तोपर्यंत घेतले आवरायला. बघा साहेब आले पण कटिंग करून छान मला दाखवतो, इकडून कट मारला तिकडून कट मारला. इथे आला होता आईचा फोन. आई म्हणे मी व्यवस्थित घरी पोहोचली आहे. तिच्याजवळ न मोबाईल वगैरे काही नव्हता, तिनं काही दिवसभर फोन केला नाही. बघा मोबाईल नसताना पण एवढ्या लांब एकटी आली लेकीच्या आतुरतेसाठी, नातवंडांसाठी. फोन ठेवल्यानंतर मी लागले माझ्या कामाला. भांडे वगैरे लावून घ्यायचं होते मला आणि लगेच लागायचं स्वयंपाकाला. पण विहानचे बघू शकता कसे उद्योग चालू होते. मम्मा असं कर, मम्मा मला लावू दे, चालूच राहतं. तेवढ्यात आला जाऊबाईचा फोन. जाऊबाई बोलत होत्या विहानशी, तर विहानला काही बोलायचं नव्हतं, नाही का. लेकरांचा फोनवर तर काही बोलत नाही पण असे उद्योग सारखे चालूच ठेवतो. तर असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.